जय श्रीराम. गुरुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पौराणिक कथा, भजन कीर्तन पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या गुरुमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. आज आपण श्रीराम विजय ग्रंथातील अध्याय 24 युद्धकांड कपटी रावणाची मायावी कृती हा पाहणार आहोत. राम वानरांचे सैन्य घेऊन लंकेत उतरला. हे पाहून रावणाच्या मनाची चलबिचल झाली. त्याला धास्ती वाटली की सीता आता आपल्याला कशी वसवणार. प्रधान विद्युत जीवा म्हणाला, महाराज, मी माझ्या मायेवी विद्येने रामाचे शिर आणि धनुष्य निर्माण करतो. ते सीतेला दाखवल्यावर राम मरण पावल्याची सीतेची खात्री होईल आणि ती तुम्हाला वश होईल. तुम्ही अशोकवनात चला, मी तुमच्या मागोमाग येतोच. रावणाला ते पटले. रावण अशोकवनात गेला. सीतेला म्हणाला, सीते, आमच्या सेनेने रामाच्या सैन्यावर हल्ला केला. रामाला ठार मारले. लक्ष्मण अयोध्येला पळून गेला. वानराचे सारे सैन्य राक्षस सैन्याने खाऊन टाकले. तेव्हा आता तू माझ्याबरोबर राजवाड्यात चल. तिथं सुखात राहा. मंदोदरी तुझी दासी होईल. इतक्यात विद्युत जीवाने मायेने निर्माण केलेले रामाचे शिर आणि धनुष्य एका तबकात घेऊन पुढे आला. ते पाहता सीता मूर्छेत येऊन धडकन जमिनीवर पडली. त्रिजटेने उपचाराने तिला सावध केले. सीतेने रामाचे ते शिरकमल हृदयाशी धरले आणि ती शोकाने बोलू लागली, प्राणनाथा, 14 वर्ष आपण नाना तऱ्हेचे कष्ट भोगलेत. सीता सीता म्हणून माझ्यासाठी अनेक वने उपवने धुंडाळलीत. माझ्यासाठी वालीला मारून सुग्रीवाशी सौख्य केले. माझ्याच करता शिवतोबादून सर्वास सुवेळास आला आणि शेवटी वैर्यानं यश दिलेस. असा विलाप करीत सीता रावणाला म्हणाली, हे दशानना, कर्मरेखा कोणाला चुकली नाही हे खरे. आता तूच मला जनकाच्या ठिकाणी आहेस. आता माझ्याकरता इतकेच कर की सत्वर मला चिता रचून दे, म्हणजे या शिरासह मी अग्निप्रवेश करून देह विसर्जन करी. हे तिचे बोलणे ऐकताच सीता सत्व सोडणार नाही अशी रावणाची पक्की खात्री झाली आणि तो तिथून निघून गेला. तक्षणी बिभीषणाची पत्नी शर्मा गुप्त रूपाने तेथे आली आणि म्हणाली, हे सीते, तू शोक करू नकोस. राम लक्ष्मण सुखरूप आहेत. तू वश व्हावेस म्हणून रावणाने हे कपट केले. असे सांगताच ते शिर आणि धनुष्य गुप्त झाले. तोच आकाशवाणी झाली, श्रीराम सुखरूप आहे. ते ऐकताच सीतेची खात्री पटली. रावण मंदोदरीच्या महालात आला आणि खिन्नपणाने मंचकावर बसला. तेव्हा मंदोदरी त्याला म्हणाली, पतिराज, तुम्ही आज इतके कष्टी का? तेव्हा रावण म्हणाला, मंदोदरी, सीता वश होत नाही म्हणून मी दुःखी आहे. तू महापतिव्रता असून पतीचे जे सुख ते आपले सुख असे मानणारे आहेस. तेव्हा तू सीतेकडे जाऊन मला ती कशी वश होईल याचा प्रयत्न कर. तेव्हा मंदोदरी उठली आणि अशोकवनात सीतेकडे गेली. तिला पाहता सीतेने प्रेमालिंगन दिले. मंदोदरीला आनंद झाला. नंतर तिने आपल्या पतीला वश होण्याकरता तिला परोपरीने विनवणी केली. शेवटी ती म्हणाली, श्रीराम सर्वाभूती सारखा आहे ना? मग तो रावणाच्या ती हृदयात आहे. मग तू रावणात आणि रामात का भेद मानतेस? तेव्हा सीतेने ब्रह्म आणि माया सत्यासत्यता निदर्शनात आणून तिला थोडा ज्ञानोपदेश केला. त्याबरोबर मंदोदरीच्या मनातील दुष्ट हेतू नाहीसा झाला. पतिव्रतेचे पतिव्रतेला ओळख झाली. ती सीतेला म्हणाली, तू माझे अज्ञान दूर केलेस. आता माझ्यावर लोभ ठेव आणि मला निरोप दे. मंदोदरीने आदराने सीतेचे पाय धरले. तेव्हा सीतेने तिला उठवून प्रेमालिंगन दिले. नंतर मंदोदरी तेथून निघून आपल्या महाली गेली. तेथे रावण तिची वाट पाहत होता. तिने येताच रावणाला सांगितले, महाराज, जानकी तुम्हाला वश होणे कधीच शक्य नाही. श्रीरामाचा प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे आणि सीता साक्षात लक्ष्मी आहे. सीता रामाला अर्पण करून त्याला शरण जा. मंदोदरीचे हे बोलणे ऐकून रावण म्हणाला, प्रिये, तुझे म्हणणे मला मान्य आहे, पण खरे पुरुषार्थी आपला वीरधर्म कधी सोडत नाहीत. श्रीराम माझ्याशी युद्ध करण्याच्या हेतूने आला आहे. तेव्हा युद्ध करणे माझे कर्तव्य आहे. त्याला मी आपल्या पराक्रमाने जिंकीन हे तू लक्षात ठेव. यानंतर रावण गोपुरावर चढून
वानर सैन्य पाहू लागला. त्यावेळी राम सुवेळाच्याला शिखरावर चढून लंकानगर पाहत होते. विभीषणाने रामाचे लक्ष रावणाकडे वेधले. इतक्यात रावणाला पराक्रम दाखवण्यासाठी सुग्रीवाने उड्डाण घेतले आणि तो रावणाच्या अंगावर जाऊन आदळला. त्याने एका चपकारीत रावणाची 10 छत्रे खाली पाडली. दुसऱ्या हाताची चपकार मारून रावणाची सर्व मुकुटे उडवून दिली. सुग्रीव पुन्हा उड्डाण घेऊन सुवेळा गिरावर गेला. त्यावेळी श्रीरामांनी सुग्रीवाला प्रेमालिंगन दिले आणि सांगितले की सर्व सैन्य जवळ असता राजाने पुढे उडी घेऊन असे साहस करू नये. नंतर श्रीराम वानर सेनेसह पर्वतावरून खाली उतरले. श्रीराम सर्वांना म्हणाले, रावण युद्धाशिवाय सीता देत नाही, तेव्हा युद्धाला सुरुवात कशी करायची ते बोला. यावर विभीषण म्हणाला, साम, दम, दंड आणि भेद या मार्गांनी शत्रू स्वाधीन करून घ्यावा अशी राजनीती आहे. तेव्हा प्रथम सामाचा उपाय करून रावण वश होत असल्यास त्याला पाहावे. यासाठी परमचतुर असा अगंध तेथे मला दिसतोय, त्याला रावणाकडे पाठवू. त्याला सर्वांनी मान्यता दिली. श्रीराम म्हणाले, अगंधा, तू रावण सभेत जाऊन त्याच्याबरोबर समुपचारी बोलून त्याला माझा निरोप सांग की सीतेला परत करावे, म्हणजे मी तुला क्षमा करून संन्यास परत जाईन, नाहीतर तुझे कुळ निर्दळन करून सीतेला घेऊन जाईन. ती आज्ञा होताच अगंध उड्डाण करून रावणाच्या सभेत येऊन दाखल झाला आणि रावणासमोर 1 हात उंच आसन घालून त्यावर बसून रावणाला म्हणाला, मी वालीपुत्र अगंध रामदूत तुझ्याकडे शिष्टाई करता आलो आहे. याप्रमाणे श्री राम विजय ग्रंथातील 24वे पुष्प या ठिकाणी समाप्त होत आहे. जय श्रीराम.